महाबळेश्वरमधून पर्यटनाच्या आडू निसर्ग उद्ध्वस्त करण्याचा डाव असल्याचा आरोप इथं पर्यावरण प्रेमींनी केला आहे। तर महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पावर पर्यावरण प्रेमींनी हा आरोप केला आहे। प्रकल्पावरील चर्चासत्रामध्ये कोणालाही बोलू न दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे। तर लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर स्थानिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। साताऱ्यातील नवीन महाबळेश्वर गिरिस्थान विकास प्रकल्पाच्या संदर्भातील चर्चासत्र साताऱ्यात पार पडलं। यावेळी जिल्ह्यातून अनेक पर्यावरण प्रेमी, निसर्गप्रेमींसह स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। पण या चर्चासत्रात कोणालाही चर्चा करायला न देता स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर 2-3 व्यक्तींनी आपलं मत मांडून चर्चासत्र संपवलं असं जाहीर केल्याचं कळत आहे। तर यावेळी उपस्थित नागरिकांनी मात्र नाराजी व्यक्त केली। जी वेळ निवडलेली आहे ती खरं म्हणजे त्या वेळेपासूनच या सुनावणीच्या लोकशाही तत्वांच्याबद्दलचा एक आक्षेप तयार होतो। ज्या परिसरामध्ये ही सुनावणी घेण्यात येणार आहे, प्रचंड पाऊस काल महाबळेश्वरमध्ये प्रचंड म्हणजे आज 100 इंच पावसाच्या पेक्षा जास्त एका दिवसातलं जर तिचा रेकॉर्ड काही असेल, त्या अवस्थेमध्ये लोक येणार कशी? त्यामुळं त्याची लोकशाही बाजू काय आहे ही तपासणे अत्यंत गरजेचं आहे। तर या परिसरात 335 गावांच्या कक्षेत असलेल्या 30,000 एकर जमिनीचा एक भूखंड माफियाचा वर्ग तयार झाला। त्याला कॉन्क्रीटचं जंगल तयार करून इथे लवासासारखी एक व्यवस्था तयार करायची आहे आणि त्याच्यातून एक बिल्डर लॉबी सह्याद्रीच्या पठारावरती टपलेली आहे। नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा बिल्डर लॉबी आणि लोकप्रतिनिधी यांच्या जमिनीच्या विक्री व्यवहाराचा आणि बांधकामाचा महाघोटाळा भविष्यामध्ये घडणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।